पण 11 वर्ष झालं अजून कुठं गेलंय, कुठं मेट्रो, कुठं पुण्याची ट्रॅफिक सुरळीत झाली ह्याचं उदाहरण त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे अजून त्यांना 25 वर्ष सत्ता करायची, मग 25 वर्षांनी ते होईल आणि परत लोकसंख्या वाढेल आणि परत हे सगळं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यात सभा घेतली आणि या सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि यालाच उत्तर देण्यासाठी आता रवींद्र धंगेकर जे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली आहेत. काय म्हणणं आहे? काँग्रेसवर जोरदार टीका थेट पंतप्रधानांनी केली आहे. पंतप्रधानांनी आता 11 वर्षामध्ये टीका न करता त्यांनी काय काम केलं हे पुणेकरांना सांगितलं पाहिजे. कारण 11 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे, काँग्रेसकडे सत्ता नाही. पण ह्या 70 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने उभारलेलं पुणे विद्येचं माहेरघर, क्रीडानगरी, उद्योगनगरी आणि पुण्यामध्ये असणाऱ्या संस्था, मग ND असतील, बाकीच्या ज्या लष्करी संस्था असतील, ह्याच्यामध्ये पुणे शहराला देशाने प्रचंड योगदान दिले. आणि याच्यामध्ये मग पुण्यामध्ये असणारी धरणं असतील, पुण्याची पायाभूत सुविधा असतील, पुणे शहराचा असंख्य महाविद्यालय असतील, हे काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये उभारलेलं आहे. त्यांनी काय केलं हे पुणेकरांना उत्तर दिलं. त्यांनी देखील दिलं की त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मेट्रो असेल, नदी सुधार प्रकल्प असतील, याची देखील त्यांनी उदाहरणं दिली आहे. आता नदी सुधार योजना अजून पाण्यात आहे. 11 वर्षामध्ये पाण्यात पूर्ण नदी सुधार योजना दिसली का तुम्हाला? ह्याच्यामध्ये कुठं तुम्हाला उद्यानं दिसली का? कुठं वेगळं काय दिसलं का? अजिबात काय केलं नाही. आज तुम्ही नदीपात्रामध्ये गेलं तर तुम्हाला पुण्याचा विकास दिसेल, किती पैसे खर्च झाले आणि त्याचा बेनिफिट किती पुणेकरांना मिळाला, हा महत्त्वाचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये मग लष्करी ठाणे असतील, ND असतील, पुण्यामध्ये मग विमानतळ असतील, ही सगळी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झाले. ह्याच्यामध्ये मेट्रोचा DPR हा काँग्रेस पक्षाने केला. पृथ्वीराज बाबा ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्याचं लाईनअप त्या काळामध्ये झालं. जर आपण बघितलं तर सगळं भूमिपूजनपासून उद्घाटनं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच केले. त्यांनी भाषणात बोलून दाखवलं. नाही, ही उद्घाटनं केली, पण 11 वर्ष झालं अजून कुठं गेलंय, कुठं मेट्रो, कुठं पुण्याची ट्रॅफिक सुरळीत झाली ह्याचं उदाहरण त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे अजून त्यांना 25 वर्ष सत्ता करायची, मग 25 वर्षांनी ते होईल आणि परत लोकसंख्या वाढेल आणि परत हे सगळं. परंतु त्यांनी असे देखील आरोप केले काँग्रेसवर, ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे, अर्थात कर्नाटकमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी योजना राबवल्या, या योजनेमधून मोठा भ्रष्टाचार झाला आणि तो पैसा महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये वापरला जातोय. आज आपण बघितलं असं शिंदे सरकारमध्ये ज्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया झाल्यात ह्याच्यामध्ये 40% अभाव. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल सगळा सत्तेचा बाजार ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मांडला आणि ह्याच्यामध्ये करोडो रुपये आज खाण्याचा जो प्रकार झाला हे यांच्या काळामध्ये झाला. खोटं बोल आणि रेटून बोल हे वाक्य भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांचं झालं आहे. आपण बघितलं असेल ह्याच प्रभागामध्ये 4 वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष असणारे त्यांनी 500 कोटी रुपये खर्च केले. त्याची नोंद पुणेकरांनी घेतली आणि ह्या प्रभागातल्या लोकांनी घेतली. मग हा पैसा 500 कोटी केलेला खर्च गेला कुठं? आज ह्या ठिकाणी तुम्ही आला तर अनेक रस्त्यावर खड्डे दिसतील, ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम, पाण्याचे प्रॉब्लेम आहे. म्हणजे यांची पायापासून आणि वरपर्यंत केंद्रामध्ये सगळे भ्रष्टाचाराचं लागण लागलेले. फक्त आणि फक्त खोटं बोलायचं आणि देशामध्ये पैशाचा वापर करून निवडणुका जिंकायचं हे यांचं तंत्र आहे. मोदींनी थेट राहुल गांधींवर देखील टीका केली, काँग्रेसवर टीका केली. ज्या पद्धतीने इतर राज्यांमध्ये योजना राबवल्या जातात, फक्त तिथं आश्वासने दिली जातात, कुठलीही योजना तिथं अस्तित्वात नाही असं देखील त्यांनी सांगितलं. आता 15 लाखाची कोणी शब्द दिला होता? मोदींनी दिला होता. कुठं तो गेला? सत्ता घेण्यापर्यंत ते 15 लाख रुपये देतो म्हटलं, कुठे गेले ते? त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आणि काँग्रेस पक्षाने त्या योजना आणल्या. मग संजय गांधी असतील, राजीव गांधी असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सातत्यानं आजही त्या रन आहेत. म्हणजे त्या योजना त्यांना बदलताना आल्या. उलट ह्यांनी काँग्रेस पक्षाच्या काळातल्या असलेल्या योजनांची नावं बदलून त्यांच्या नेत्यांची नावं टाकून ह्या योजना रस्त्यावर आणल्या आणि जेणेकरून काँग्रेस पक्षाचा नाम निशाणा सत्तेतून मिटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण काँग्रेस पक्षाने हे देशाला सर्वसामान्य लोकांपर्यंत नाळ ही काँग्रेस पक्षाची पोहोचली. त्यांनी देश उभा करताना सर्वसामान्यांचं हित बघितलं आहे. स्थानिक भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की कालची झालेली मोदी साहेबांची सभा त्याच्यानंतर काँग्रेसचे सगळे उमेदवार किंवा नेते हे घाबरलेले आहेत. ज्या पद्धतीने लोकांनी पुण्यात प्रतिसाद दिला, रस्त्याच्या दुतर्फा मोदींचं स्वागत झालं आणि मोठ्या प्रमाणात लोक देखील त्या सभेला उपस्थित होती. आता ते घाबरलेत का आम्ही घाबरले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मोदी साहेब ह्या 6 महिन्यात किती वेळा पुण्यात आले? 4 वेळा आले पुण्यामध्ये. आणि ह्या कसबा विधानसभेतच त्यांनी घेतली. तर कसबा विधानसभेमध्ये आता फडणवीस साहेबांची सभा आहे. म्हणजे कोण घाबरलं हे लक्षात आलं आहे तुमच्या किंवा त्यांच्या.
आणि आता 15 तारखेला जी सभा होणार आहे ती कसब्यात होणार आहे. म्हणजे याचा अर्थ की कोण घाबरले लोकांच्या लक्षात आहे. पण ही जनता सुज्ञ आहे, हुशार आहे, चांगली आहे आणि त्यांना कळतं चांगलं वाईट आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्तर जनताच देणार आहे. मी देण्यापेक्षा लोकशाहीमध्ये जनता देत असेल. सगळ्यांचं म्हणणं आहे की मोदी साहेबांनी यावेळेस उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा न साधता फक्त काँग्रेसला टार्गेट केलं. काँग्रेसवर बोलल्याशिवाय त्यांना लोक विचारणार नाही. काँग्रेस आता सत्तेत नाहीत, सत्तेत ते आहेत. 11 वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेस भारतीय जनता पार्टी त्यांनी 11 वर्षामध्ये काय केलं हे सांगावं. त्यांनी काँग्रेसनी काय नाही केलं हे नाही सांगा. 11 वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सगळं उभं केलेला देश त्यांनी फक्त त्याच्यावर रंगरंगोटी केली, ह्याच्या पलीकडे काही केलेलं नाही. आणि जो आर्थिक जो जनतेचा पैसा आहे तो नाहक त्यांच्या स्वतःचे चेहरे दाखवण्यासाठी महाराष्ट्रात शहरात आणि देशात करताना आपण पाहतोय. इथं आणखीन एक उमेदवार आहेत. अर्थात कसबा विधानसभा मतदारात तिरंगी लढत आहे. मनसेचे जे उमेदवार आहेत त्यांना थेट भाजपच्या उमेदवारांकडून धमकी दिली जाते असं त्यांनी आरोप केले. तुम्हाला कुणाचा धमकीचा फोन आलाय का? नाही, मला मनापासून सांगतो की मला धमकी कोण देऊ शकत नाही. कारण मी कार्यकर्ता आहे आणि मी सर्वसामान्य आहे. त्यामुळे मला कोण धमकी देऊ शकणार नाही. त्याचं कारण असं की माझ्या मागे जनता आहे. असं होतं का? धमकी दिली जाते का? नाही, मला कोण धमकी देत नाही. इतरांना कुणाला धमकी दिली जाते? जरा त्यांची काहीतरी मैत्रीपूर्ण मैत्री असेल, त्यांच्यामध्ये एकमेकाची कमिटमेंट पाळलेली नसेल, त्यामुळे एक वाद झाला असेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तर तो वाद मिटन तो आता समोपचार पद्धतीने दोन्ही पक्षाचे नेते बसून मिटवते. अर्थातच रवींद्र दंगेकरांनी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेत ज्या पद्धतीने काँग्रेसवर आरोप केलेले होते, पुण्यामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं खरं तर काँग्रेसकडून झालेली आहेत त्यांनी देखील सांगून दाखवली. आणि मोदी पंतप्रधान खोटं बोलतात. एका अर्थाने त्यांनी जे काही या ठिकाणी सांगितलेले आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत. यासाठी त्यांनी थेट पत्रकार परिषद घेतली. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.